आज सकाळच्या मरणामध्ये आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देत असताना काढूया लुकुश वर्तमान. त्यांच्याकडे पवित्र शास्त्र आहे ते उघडू शकता. लुकुश वर्तमान 3रा अध्याय. लुकुश वर्तमान 3रा अध्याय 7 वचनापासून तर 14 वचनापर्यंत मी वाचन करत आहे. आपण त्यावर मनन करूया, लक्ष देऊया. लूक 3रा अध्याय 7 पासून पुढे. तेव्हा जे लोकसमुदाय त्याचपासून बाप्तिस्मा घ्यावयास त्याकडे निघून आले, त्यास तो म्हणाला, अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सुचविले? आता पश्चातापास योग्य अशी फळे द्या आणि अब्राहम आमचा बाप आहे असे आपल्या मनात म्हणू लागू नका. मी तुम्हाला सांगतो, देव अब्राहमासाठी या दगडापासून संतती उत्पन्न करावयास समर्थ आहे. आत्ता झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेविली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकण्यात येते. तेव्हा लोकसमुदायांनी त्याला विचारले, तर आम्ही काय करावे? त्याने त्यास उत्तर दिले, ज्याच्या जवळ 2 अंगरखे आहेत त्याला तो नाही त्याला द्या, आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने तसेच करावे. मग जकातदारही बाप्तिस्मा घ्यावयास आले व त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही काय करावे? त्याने त्यास म्हटले, तुम्हा जे नेमिले आहे त्यातून काही अधिक जुलमाने घेऊ नका. शिपायांनी त्याला विचारले, आम्ही काय करावे? त्याने त्यास सांगितले, कोणावर बलात्कार करू नका, कुभांडाने काही घेऊ नका, आपल्या पगारात तृप्त असा. प्रभू या वचनावर आशीर्वाद पाठव. प्रिय भावांनो, बहिणींनो, या ठिकाणी लुकुश वर्तमानामध्ये योहान बाप्तिस्मा करणारा व त्याचा संदेश आहे. आता आपण पहिल्या वचनापासून तर 20 वचनापर्यंत जर वाचलं तर आपल्याला इतका वेळ नाहीये, परंतु ह्या ठिकाणी बाप्तिस्मा करणारा योहानाचं या ठिकाणी जे संदेश आहे तो आहे. आणि त्याच्या अगोदर त्याचं हे सर्व राजाचं वगैरे वर्णन, मंडलिक राजा हेरोद याचं, त्याचा भाऊ जो फिलिप याच्याबद्दल आणि त्याची पत्नी त्याच्याबद्दल त्या ठिकाणी पुढच्या काही वचनामध्ये अगोदरच्या वचनात प्रगटीकरण केलं आहे. एशियाने पण या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. तर हे आपण पाहू शकतो, आता पाहणार नाही, परंतु जो महत्वाचा विषयाकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करणार आहे ते म्हणजे 7 पासून तर 14 वचनापर्यंत. हे 7 ते 14 वचनामध्ये 8 वचने आहेत. 8 हा अंक नवीन जीवनाला सुरुवात करणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्या वेळेस ते प्रभू बाप्तिस्मा करणारे योहान तारणाविषयी संदेश देत आहे, पश्चातापाविषयी संदेश देत आहे, त्यावेळेस त्या ठिकाणी 3 प्रकारचे गट योहान बाप्तिस्मा करणारा याच्या समोर आले आहेत आणि ते आपण पाहणार आहोत. 3 प्रकारचे गट आहे, 3 प्रकारचे प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी त्यांना एकंदर 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत. अत्यंत महत्वाच्या यामध्ये आपण डीप मध्ये जर गेलो तर बराच वेळ जाईल, परंतु थोडक्यात मी तुमच्या समोर सांगत आहे की योहान त्यांना सांगत आहे, पश्चातापास योग्य अशी फळे द्या. आणि तुम्ही त्या ठिकाणी अब्राहमाचं त्यांना ते उदाहरण तो सांगत आहे आणि तो त्यांना सापाच्या पिल्लांनो असं सांगत आहे. इस्रायल लोक, यहुदी लोक, हेलेनी लोक, त्या ठिकाणी प्रत्येक लोक होते, प्रत्येक समुदाय लोक होते, वेगवेगळ्या ठिकाणून आलेले हजारो लोक त्या ठिकाणी आहेत. अशा वेळेस त्यांना तो सांगत आहे, योहानाचा जो संदेश आहे अत्यंत कडक, कोणाला न भीता, कोणाला न घाबरता जे देवाचं वचन आहे ते प्रगटीकरण करत होता, ते सांगत होता. आणि त्यामुळे योहानाचं जीवन अत्यंत अल्पस आहे आणि आम्हाला हा संदेश पाहाव्यास मिळतो. आणि जी हेरोदाची पत्नी आहे तिच्यातर्फे तिच्या मुलीनी दरबारामध्ये नाच करून काय मागितलं आपल्याला ते माहित आहे आणि मग त्याचा शिरच्छेद झालेला आहे. तर या ठिकाणी त्याच्या अगोदर आपण जे वचने आता पाहत आहोत की पहिली हा जो समुदाय आहे त्या ठिकाणी, तो पहिला समुदाय आहे
10 वचन, लोकसमुदाय, पहिला जो गट येतो तो लोकसमुदाय. लोकसमुदाय म्हणजे अनेक लोक, किती त्याच्यामध्ये संख्या होती काही माहित नाही, इतकी मोठी गर्दी त्या ठिकाणी होती. यार्देन नदी किनारी या लोकांची गर्दी इतकी होती. लोकसमुदाय पहिला गट आहे आणि त्या गटाने त्याला विचारलेलं आहे 10 वचन. तेव्हा लोकसमुदायाने त्याला विचारले, तर आम्ही काय करावं, आम्ही काय करावं. 3 शब्दाचा हा एक प्रश्न आहे, आम्ही काय करावं. आणि मग योहान त्यांना सांगत आहे की ज्याच्याजवळ 2 अंगरखे आहे त्याला तो नाही त्याला द्या, आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने तसंच करावं. वस्त्र आणि अन्न देण्यासाठी योहान त्यांना सांगत आहे. कुणाला? लोकसमुदाय. लोकसमुदायाला वस्त्र तुम्ही द्या, तुमच्याकडे जर आहे तर द्या, आणि अन्न द्या. या 2 गोष्टी पहिल्या गटामध्ये देण्यासाठी योहान त्यांना सांगत आहे आणि त्यांनी ते केलेलं आहे. हा जो पहिला गट आपण या ठिकाणी पाहतो की त्यांनी 2 गोष्टी त्यांना करायच्या आहेत. एक तुम्ही वस्त्र द्या आणि दुसरी गोष्ट अन्न द्या. आता ह्या 2 गोष्टी त्यांना सांगितल्या. दुसऱ्या गटाकडे या, तो 12 वचन बघा. तर जकातदार बाप्तिस्मा घ्यावयास आले व त्याला म्हणाले, गुरुजी आम्ही काय करावे. आता जकातदार लोक, आता जकातदार हा जो प्रकार आहे आपण नवीन करारामध्ये पाहतो की अनेक जकातदार प्रभूच्या मागे आले. त्यामध्ये आम्हाला जक्कायचं पण उदाहरण पाहावयास मिळतं, लेवीचं पण उदाहरण पाहावयास मिळतं. या लोकांनी काय केलेलं आहे, पहिल्या गटामध्ये असा प्रश्न आहे की आम्ही काय करावं, परंतु दुसऱ्या गटामध्ये आम्ही काय करावं याच्या अगोदर ते बाप्तिस्मा करणाऱ्याला काय म्हणत आहे, गुरुजी. गुरुजी म्हणत आहे, गुरुजी आम्ही काय करावं. पहिल्या गटामध्ये आपण पाहतो की आम्ही काय करावं, लोकसमुदाय म्हणतात. दुसऱ्या गटामध्ये ते जकातदार काय म्हणत आहे की गुरुजी आम्ही काय करावं, तो रिस्पेक्ट देत आहे. ते लोक बाप्तिस्मा करणाऱ्याला रिस्पेक्ट देत आहे, आम्ही काय करावं. मग बाप्तिस्मा करणारा योहान त्यांना सांगत आहे की जुलमाने तुम्हाला जे नेमून दिलं आहे ते तुम्ही जुलमाने घेऊ नका. जे नेमून दिलं आहे ते तुम्ही जुलमाने घेऊ नका. आता जकातदाराचं उदाहरण जर पाहू लागलो तर आपला बराच वेळ जाईल, परंतु त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जुलमानं काही लोकांकडून घेऊ नका. आज जगातली परिस्थिती कशी आहे प्रियानो, भावांनो, बहिणींनो, जुलमाने लोक घेत आहे. आज सर्व जगाचं लक्ष पैशाकडे आहे, कसं पैसा मिळेल असं ते पाहत आहे. आणि म्हणून आपण या वचनामध्ये 2000 वर्षापूर्वी ही वचनं लिहिण्यात आली आहे की आज आम्हाला ती लागू पडतात. असा हा प्रकार आज सुद्धा चालू आहे, त्यावेळेस पण होता. आणि मग या जकातदारांनी त्याप्रमाणे केलं असेल आणि त्यांचं सुद्धा तारण झालं असेल, त्यांनी बाप्तिस्मा घेतला असेल. मग तिसऱ्या गटाकडे आपण येत असताना शिपाई लोक आहे. पहिला गट आपण लोकसमुदाय, दुसरा गट जकातदार, आणि मग तिसरा गट आहे शिपाई. शिपाई त्या ठिकाणी आले आणि त्यांनी काय प्रश्न केला, आम्ही काय करावे, आम्ही काय करावे. 3 वेळेस या ठिकाणी हा प्रश्न आलेला आहे. आणि मग त्यांना सांगण्यात आलं, त्याने त्यास सांगितले 14 वचन, कोणावर बलात्कार करू नका, उभांडाने काही घेऊ नका, आपल्या पगारात तृप्त राहा. आता या ठिकाणी 3 प्रकारच्या गोष्टी आम्हाला पाहाव्यास मिळतात. शिपाई, शिपाई म्हटल्यानंतर आता जर ह्या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट वगैरे येतात आणि त्या ठिकाणी 2000 वर्षापूर्वी कशी परिस्थिती होती. आणि त्यावेळेस योहान बाप्तिस्मा करणारा त्यांना प्रखरतेने त्या ठिकाणी सांगत आहे आणि ते लोक घाबरलेले आहेत. आणि त्यांना ह्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं 3 गोष्टी. बलात्कार करू नका. आज प्रिय भावनो बहिणो, किती भयानक हे पाप आहे आज या जगामध्ये होत आहे. कितीतरी सेकंदाला कितीतरी अत्याचार होत आहे आणि हे त्यावेळेस होत, आता किती असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, उभांडाने काही घेऊ नका. आज उभांडाने लोक घेतात, लोकांच्या जमिनी, पैसा, घर, त्यांच्या गाड्या वगैरे प्रकारे लोक गहाण ठेवतात, घेतात. गरिबांची छळवणूक.
हा जो प्रकार आहे त्यावेळेस होता आणि त्यांना नियमशास्त्रात लावून दिलं होतं. आता ते आपल्याला पाहायला वेळ नाही, परंतु योहान त्यांना सांगत आहे या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कुणावर बलात्कार करू नका, उभांडाने काही घेऊ नका, आपल्या पगारात तृप्त राहा. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, आपल्या पगारात तृप्त राहा. प्रिय भावांनो बहिणो, आम्हाला जो पगार होतो त्यातून आम्ही दशमांश काढून प्रभूला दिला पाहिजे. प्रभूचं दान प्रभूला दिलं पाहिजे. त्यावेळेस ते लोक तृप्त नव्हते. आज आज काय झालेलं आहे, वेगळ्या प्रकारचं म्हणजे एक प्रकारे हे जे जग आहे पुढे पुढे जात आहे. वेगवेगळ्या प्रकारची इन्स्ट्रुमेंट आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहे. कसं लोक आज पगारात तृप्त नाही. तुम्ही कोणालाही विचारा, ते म्हणतात की आम्हाला पगार पुरत नाही. अनेक म्हणजे आमच्या गरजा वाढलेल्या आहेत, मुलांच्या, लेकरांच्या, कौटुंबाच्या. आणि काय झालेलं आहे की कर्जामध्ये लोक डुबलेले आहेत. आणि या ठिकाणी योहान त्यांना सांगत आहे की आपल्या पगारात तृप्त असा. म्हणून आपण विश्वासणारे या नात्याने प्रभूला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. जे प्रभू आम्हाला देतो त्यावर आशीर्वाद मागून प्रभूचं दान, प्रभूचं साठी, प्रभूच्या सेवकांसाठी, देवासाठी, गरिबांसाठी आपण ते काढलं पाहिजे. आणि प्रभू त्या आशीर्वादावर फुंकर घालेल. त्या विधवा स्त्रीने आपली संपूर्ण उपजीविका त्या 2 टोल्या त्या दानात टाकल्या. सर्वच टाकलं हो. आपल्याला तसं करायचं नाही. पण जे त्यातून आपण आपल्या पगारातून काढून प्रभूला द्यायचं आहे, प्रभूच्या सेवेसाठी. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की आपल्या पगारात तृप्तासा. तृप्त आज जगामध्ये लोक नाही, अतृप्त आहे. पाहिजे 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 या गोष्टीकडे आज लोकांचं लक्ष लागलेलं आहे. भौतिक गोष्टीकडे आमचं लक्ष लागलेलं आहे. आत्मिक गोष्टीकडे आमचं लक्ष लागणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून योहान त्यांना या 5-6 गोष्टी सांगत आहे. आणि त्या लोकांनी, बऱ्याचशा लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. लोकसमुदाय, जकातदार आणि शिपाई या सर्वांनी, मला असं वाटतं की नक्कीच त्याचं ऐकून काही लोकांनी बाप्तिस्मा घेतला असेल, त्यांचं तारण झालं असेल, बाप्तिस्मा घेतला असेल. कारण ते देवाचं वचन, त्याचा संदेश त्यांच्या मनात चुरचूर लागली. पेत्र ज्यावेळेस उभा राहिला त्यावेळी त्यांच्या मनात, लोकांच्या मनात चुरचूर लागली आणि त्यांनी ते वचन ऐकलं. 3000 माणसांची भर पडलेली आहे. आज हा शेवटला काळ आहे. विश्वासधारी बंधू बहिणी या ठिकाणी प्रभूचं शुभवर्तमान सांगतात. बरेच लोकांच्या मनात कार्य होतं, चुरचूर होते, त्यांचं तारण होतं. आणि म्हणून ह्या 3 गटाकडे आपण पाहिलं असताना आपण आता ह्या काळामध्ये राहत आहोत. तर नवीन करारामध्ये आता आपण देवाचं वचन ऐकतो. पुष्कळ वेळेस युट्यूबवर आणि रेडिओवर, नंतर मोबाईलमध्ये देवाचे संदेश चालू आहे. लोक पुष्कळ वेळेस ऐकतात पण त्याकडे दुर्लक्ष करतात. आणि परंतु नवीन करारामध्ये प्रेषणची कृत्ये 16वा अध्याय आणि त्यातील 30 आणि 31 वचनाकडे लक्ष केंद्रित करा. मी वाचन करत नाही, फक्त सांगतो. प्रेषित 16वा अध्याय 30 आणि 31 बंदीशाहीचा नायक आहे. आणि त्या ठिकाणची सर्व घटना आपल्याला माहित आहे. त्यावेळेस बंदीशाहीचा नायक 30व्या वचनामध्ये म्हणतो, आम्ही काय केलं पाहिजे, मला काय केलं पाहिजे. त्या ज्यावेळेस बंदीशाही दरवाजे उघडले गेले, त्यांनी तो चमत्कार पाहिला. आणि पेत्र त्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतं की ते वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की पाऊल आणि शिला आहे, पाऊल आणि शिला आहे. त्या ठिकाणी असा संदर्भ आहे. आणि त्यास बाहेर काढून, बघा 16वा अध्याय 30 आणि 31 वचन मी वाचत आहे. आणि त्यास बाहेर काढून, महाराज माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे. हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आज आम्ही विचारला पाहिजे. या मरणामध्ये जवळजवळ माझ्या मोबाईल प्रमाणे आम्ही पाहत आहोत 100 मोबाईल आहेत. 100 प्रमाणे जर आपण 4 जर गुणिले केले तर 400 जण होतात. तर ह्या 400 जणांमध्ये बरेच विश्वासणारे आहेत, तारण पावलेले आहेत, सर्वांचं तारण झालेलं आहे. पण जर कोणी आता हे वचन ऐकत असताना त्यांनी प्रभूचा स्वीकार केला नसेल, त्यांचं तारण झालं नसेल, त्यांनी हा प्रश्न विचारणं फार महत्वाचं आहे. महाराज
माझं तारण व्हावं म्हणून मी काय केलं पाहिजे? तारणाशिवाय पर्याय नाही. प्रिय भावांनो बहिणींनो, शेवटला काळ आहे, प्रभूच येणं जवळ होत आहे. कंबोडियामध्ये बघा, त्या ठिकाणी कोलंबियामध्ये मोठा भूमिकंप झाला, लाखो हजारो लोक जमिनीत गाडले गेले. आमच्या नाशिकमध्ये 7 वेळेस भूमिकंप झाला आणि 7 थोडा पॉइंट 4 पॉइंट होता. तिकडे आम्ही पाहतो 8 7-8 पॉइंट आहे. लोक घाबरलेले आहेत. हा काळ अत्यंत बिकट असा आहे. मृत्यू लोकांच्या दाराशी उभा आहे. अशा वेळेस तारण होणं फार महत्वाचं आहे. आम्ही काय केलं पाहिजे? आणि त्या ठिकाणी बंदिशाहीचं नायक काय म्हणत आहे, महाराज माझं तारण व्हावं म्हणून मी काय केलं पाहिजे? आणि मग पेत्र त्या ठिकाणी सिलास आणि पाऊल त्यांना सांगत आहे, तू प्रभू येशू विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझे घराण्याचे तारण होईल. प्रभूवर विश्वास ठेवा, प्रभूचा स्वीकार करा, प्रभूला आपलं जीवन समर्पित करा आणि तारण साधून घ्या. तारण जवळ आला आहे. तारण जवळ आला आहे. तारण आत्ता आत्ता होऊ शकतं. शेवटल्या दिवसामध्ये त्या चोराने अगदी काही क्षण बाकी असताना प्रभूला म्हटलेलं आहे, प्रभू तो आपल्या राजाधिकाराने येशील त्यावेळेस माझी आठवण कर. आज या ठिकाणी कोणी असेल की ज्याने आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं नसेल, आमचं जीवन क्षणभंगूर आहे, वाफ आहे, पाण्याचा बुडबुडाप्रमाणे आहे, कीटक आम्ही आहोत, आम्ही प्रवासी आहोत, आम्ही उपरी आहोत, आम्ही यात्री आहोत, जीवनाचा भरोसा नाहीये. आणि म्हणून आम्ही आमचं जीवन प्रभूला समर्पित केलं पाहिजे. माझं तारण व्हावं म्हणून मी काय केलं पाहिजे? आम्ही या भागामध्ये पाहिलं की आम्ही काय करावं 3 वेळेस आम्ही पाहतो. मग नवीन करारामध्ये त्या ठिकाणी बंदिशाहीचा नायक आणि त्याने ते वचन ऐकलं आणि काय झालेलं आहे त्या ठिकाणी त्याच रात्री बघा 32 वचनामध्ये त्यांनी त्याला त्याच्या घरातील सर्वांस प्रभूचे वचन सांगितले आणि त्याच रात्री त्याच घटकेस जवळ येऊन त्याच्या जखमा धुतल्या, तेव्हाच त्याने त्याच्या सर्वांनी बाप्तिस्मा घेतला. बघा देवाचं वचन कसं कार्य करतं. वचन ऐकलं आणि त्याने आणि घरातील सर्वांनी, किती संख्या आहे माहित नाही, त्याने तारण साधून घेतलं आणि आज ते कुटुंब आज प्रभूमध्ये प्रभूकडे आहे. आणि म्हणून प्रिय भावांनो बहिणींनो, या थोडक्या वेळामध्ये मला जे प्रभूने सुचवलं आणि ते तुमच्या समोर मी प्रगटीकरण केलं आहे, हे वचन फार महत्वाचं आहे. योहानाचा संदेश आम्ही काळजीपूर्वक ऐकला पाहिजे. प्रभू ख्रिस्ताने तोच संदेश दिला. योहानाने प्रभू येण्याच्या अगोदर रस्ता तयार केला आणि लोकांना त्याने जागृत केलं, पश्चाताप करा, जे जे झाड चांगलं फळ देणार नाही ते तोडून टाकण्यात येते. आणि म्हणून या ठिकाणी योहान पुढे काय सांगत आहे, 3रा अध्याय 17 वचनामध्ये, आपले खळे अगदी स्वच्छ करण्यास व गहू आपल्या कोठारात साठविण्यास त्याच्या हातात सूप आहे. लक्षात घ्या, सूप. योहान त्या ठिकाणी सांगत आहे 3:17 मध्ये, तो न विझणाऱ्या अग्नीत भूस जाऊन टाकेल. म्हणून गहू आणि निंदणचा दाखला शास्त्रात आहे, दोन्ही वाढत आहे. परंतु प्रियांनो आपण गव्हात पाहिजे, गव्हासारखं आमचं जीवन पाहिजे. आणि म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन ऐकलं पाहिजे, ते ग्रहण केलं पाहिजे, तारण साधून घेतलं पाहिजे. योहान बाप्तिस्मा करण्याने जो संदेश दिला, पुष्कळ लोकांनी प्रभूचा स्वीकार केला. काही लोक निघून गेले. प्रभूने पण खूप संदेश दिला, पुष्कळ लोक प्रभूच्या मागे आले, थोडे लोक प्रभूच्या मागे आले, बाकी लोक निघून गेले. आज सुद्धा लोक तसंच करणार आहे, शेवटला काळ आहे. आणि म्हणून आपण हे तारण साधून घ्यायचं. तारण आपल्या जवळ आहे. सुगी सरली, हंगाम आटोपला तरी आमचं तारण झालं. आणि म्हणून हे जे तारण आहे, आम्ही प्रश्न केला पाहिजे, प्रभू मी काय करू? आणि हा प्रश्न आपल्या मनाशी विचारूया आज सकाळी आणि दिवसभर त्यावर मनन करूया. ज्यांनी आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं नसेल, ज्यांच्या पापांची क्षमा झाली नसेल, तर आजच ती वेळ आहे, आजच तारणाचा दिवस आहे. काम, नोकरी, व्यवसाय, धंदा हे चालूच असणार आहे, परंतु आपल्या आत्मिक जीवनाचं काय? तारण साधून घ्या. हे तारण आपल्या जवळ आहे. आणि म्हणून या वचनावर आपण मनन करूया आणि त्याप्रमाणे आपण चालूया.